पाहतोय आणि अशा विविध अंगानं नटलेली सजलेली ही कबड्डी स्पर्धा एक आदर्श कबड्डी स्पर्धा, एक दर्जेदार कबड्डी स्पर्धा मात्र आपल्या समोर व्यक्त होतोय, आपल्या समोर मात्र सादर होतोय। खऱ्या अर्थानं राज्य स्तरावरील कबड्डी स्पर्धेसारखं एक महाकाय आणि भव्य आणि दिव्य असं नियोजन आपण पाहतोय। कोणत्याही प्रकारची कमतरता मात्र निश्चितपणे या कबड्डी स्पर्धेच्या आयोजनामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही। अशी एक सुसज्ज नगरीमध्ये आपण पाहतोय एक पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुरुड तालुक्यामध्ये संपन्न होतोय। अर्थात निमंत्रित पाहुण्यांपैकी आजूबाजूला कोणी थांबला असेल त्यांना देखील विनंती असणार आहे। तदनंतर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। मान्यवरांना देखील खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेला शुभाशीर्वाद देऊन निश्चितपणे स्वगृही परतलेले आहेत। तदनंतर जे सोबत मान्यवर होते त्यांना मी विनंती करणार आहे आपण पुन्हा एकदा या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आपण प्लीज गर्दी करू नका, आपण गॅलरीमध्ये ऍडजस्ट व्हा। इकडे सुद्धा उजव्या बाजूला गॅलरीमध्ये जागा आहे त्या ठिकाणी बसून घ्या, विनंती असेल। आपण उजव्या बाजूला देखील गॅलरी पाहतोय, त्या ठिकाणी गॅलरीमध्ये बसण्यासाठी जागा आहे। जे मान्यवर येत आहेत त्यांना देखील मित्रांनो तिथून येण्यासाठी जागा द्या, प्लीज विनंती आहे सगळ्यांना। या ठिकाणी मी मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि व्यासपीठावर स्थानापन्न होण्यासाठी पुन्हा एकदा मी मान्यवरांना विनंती करणार आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। बनगे सर प्लीज आपण व्यासपीठाकडे या। बनगे सर, आदरणीय रामचंद्रजी पाटील विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आदरणीय रामचंद्र पाटील अर्थात ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानांसाठी जागा देण्यात आली आणि त्या जागेचे मालक आदरणीय रामचंद्र पाटील विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। या ठिकाणी अमित गायकवाड आपण कुठे असाल तर आपण देखील व्यासपीठाकडे यायचं आहे। अमित गायकवाड, धन्यवाद। लक्षात घ्या मित्रांनो, मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना दहावी रोहा वर्सेस शिवाई नांदगाव, तर मैदान क्रमांक 2 वर चालू सामना चिंचमाता बोर्ली वर्सेस संघर्ष मधगाव। या चार संघांमध्ये मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 वर सामने खेळले जातात। तदनंतर मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना असेल दर्यावर्ती बंदर नागाव वर्सेस शिवलिंग वालवटी। आपण तयार राहायचं आहे। लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना दर्यावर्ती बंदर नागाव वर्सेस शिवलिंग वालवटी, तर मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना दहावीर वेलकडे वर्सेस राधाकृष्ण नवेवाडी। या चारही संघांना तयार राहायचं आहे। मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दहावीर वेलकडे वर्सेस राधाकृष्ण नवेवाडी। आपण तयारीत राहा। या ठिकाणी अजून या ठिकाणी अजून देखील कोणत्या संघाला या स्पर्धेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, सहभाग नोंदवायचा असेल तर अजून देखील आपल्याला 10 मिनिटे आम्ही देतोय।
शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी आपली नोंदणी करायची, आपला सहभाग मात्र निश्चित करायचा आहे, परंतु लास्ट 10 मिनिट अर्थात शेवटचे 10 मिनिटे आपल्यासाठी 10 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी आपली नोंदणी करू शकता। ही मात्र सर्व संघांना या ठिकाणी सूचना वजा विनंती असेल, विनंती वजा सूचना असेल, हे मात्र आपण लक्षात घ्या। मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दर्यावर्ती बंदर नागाव व शिवलिंग वालवटी आपण तयार राहायचं आहे। तर मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी धावी वेलकडे वसत राधाकृष्ण नवेवाडी आपण देखील तयार राहायचं आहे। चालू सामने संपल्यानंतर पुन्हा मी सर्व मान्यवरांचं मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आणि तदनंतर या ठिकाणी मान्यवरांकडे पुन्हा एकदा वळतोय। या मान्यवरांमध्ये अर्थातच उपस्थिती व्यक्ती लागली या मंचावर आमचे परममित्र आणि खऱ्या अर्थानं नवनिर्वाचित जो बहुमान साळाव ग्रामपंचायतीचा मिळाला ते अर्थातच वैभवजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सरपंच साळाव आमच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत होत आहे। प्रेमाचं शाल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला या ठिकाणी सन्मानित करीत आहोत। खऱ्या अर्थानं हा मंच आपल्या सर्वांच्या येण्यानं खुलला, कारण या मंचाला तुमच्यामुळेच एक उंची मिळाली। मी या मंचावर उपस्थित असणारे वैभवजी कांबळे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करतोय। प्रेमाची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपणास या ठिकाणी सन्मानित करीत आहोत। आपण इथपर्यंत आला त्याचं कारण म्हणजे आपली माणसं या ठिकाणी आपल्या माणसाने आयोजित केलेली स्पर्धा, आणि या स्पर्धेला माझं कर्तव्य बनतं की त्या स्पर्धेला मला तिथपर्यंत जाऊन पोहोचणं, त्या स्पर्धेला आपलं स्वतःचं योगदान देणं। निश्चित स्वरूपात वैभवदादा पुन्हा एकदा या मंचावरून आपण सहर्ष स्वागत करतोय। यानंतर मी बोलतोय राजेंद्रजी सुतार आपणास विनंती करतोय की या मंचावर येऊन आपण आपला आदर सत्कार अर्थातच सन्मान स्वीकारायचा आहे। सन्मान म्हटला की मग मानेचा विषय येतो आणि मान ज्या ठिकाणी चुकली जाते तो सन्मान घेण्यासाठी मी विनंती करतोय राजेंद्रजी सुतार साहेब, मी विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी सन्मान म्हटला की मग मानेचा विषय येतो आणि मान ज्या ठिकाणी चुकली जाते सुधीरजी पाटील सन्मान आपल्यासाठी विनंती करतोय या मंचावर येऊन आपण आपला आदर सत्कार स्वीकारायचा आहे। सुधीरजी पाटील, विनोदजी भगत, सुदामजी वाघीलकर, सुदामजी वाघीलकर, अशोक बामुगडे, अशोकजी बामुगडे, आपणास विनंती आहे की आपण आपला आदर सत्कार स्वीकारायचा आहे। या ठिकाणी आदरणीय सुदामजी वाघीलकर यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। अर्थात अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी येत असतात, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे मंडळी मात्र या ठिकाणी येत असते आणि खऱ्या अर्थानं कौतुकाचं पात्र ठरत असते आणि स्वागतास अर्थात त्या ठिकाणी मानकरी ठरत असते। तदनंतर या ठिकाणी पुढील सन्मान मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करणार आहे
आणि सन्मान केला जातोय तो आदरणीय किशोर पाटील. अर्थात मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्यानं अनेकांचा सत्कार केला, ज्यानं अनेकांचा सन्मान केला, आपल्या मधुर वाणीनं, आपल्या मधुर कंठानं अनेकांना खऱ्या अर्थानं सन्मानित करणारं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, अर्थात विविध ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून रसिक मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय किशोर पाटील. अर्थात जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत किशोर पाटील यांच्यासाठी सुद्धा. खऱ्या अर्थानं एक रायगड जिल्ह्यामध्ये एक चांगली कामगिरी ज्यांच्या माध्यमातून निश्चितपणे साध्य होत असते, निश्चितपणे अनेक वेळेला रसिक मनासमोर येत असतात, असं एक सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, एक सूत्र समालोचक आणि निश्चितपणे आजच्या कबड्डी स्पर्धेचे निवेदक आदरणीय किशोर पाटील, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आदरणीय राज धुमाळ, संगीत क्षेत्रातील एक नामांकित नाव म्हणजेच राज धुमाळ. आणि या राज धुमाळ यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राज धुमाळ यांना देखील सन्मानित करायचं आहे. राज धुमाळ या ठिकाणी मूर्त जरी लहान असली तरी कीर्ती मित्रांनो मोठी आहे, असं एक व्यक्तिमत्व म्हणजेच राज धुमाळ. अनेक चित्रपटांना खऱ्या अर्थानं संगीत देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून घडलं, ज्यांच्या माध्यमातून होतोय, अनेक दिग्गज कलाकार ज्यांच्या सहवासात असतात, असे एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजेच राज धुमाळ यांचं देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत होतोय. आपलं देखील आम्ही पुनश्च या ठिकाणी सन्मान करतोय, आपल्या कलेसाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या कलेचा सन्मान करतोय आणि निश्चितपणे भविष्यात देखील आपले एक नावलौकिक वाढावा ही मात्र आम्ही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय. धन्यवाद आदरणीय राज धुमाळ. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बबलू पांगारकर यांना देखील मंडळाच्या वतीनं सन्मानित करण्यात येणार आहे. मी जयेंद्र काबूकर आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बबलू पांगारकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. मी या ठिकाणी या मंचावर खऱ्या अर्थानं मनापासून बरं वाटतं की माझे स्नेही ज्या सोबत मी सदैव काम करत असतो, मंचावरची उंची हे मनोगत वक्तृत्व आणि सादर करणारा सगळ्यात मोठा जर कोण असेल शिलेदार संपूर्ण कार्यक्रमाचा, ते म्हणजे वक्तृत्व करणारा व्यक्ती. या मंचावर अजून एक वक्तृत्व करणारी व्यक्तिमत्व ज्या ठिकाणी आहे की ज्यांच्या वाणीतून निश्चित स्वरूपात हा संपूर्ण मैदान फुलून गेला. ही रात्र त्यांच्या आवाजानंच दुमदुमणार आहे आणि सकाळची पहाटही तुमच्या आवाजानंच उजळणार आहे. आजचा हा चंद्र आहे साक्षीला आजच्या रात्रीच्या आवाजाला, आणि उजाडल्यानंतर चंद्र असेल मावळतीला आणि तो सूर्य असेल साक्षीला. संजयजी पोईलकर सरांचा आवाज निश्चित स्वरूपात दमदार नव्हे तर रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक मैदानावरचा उल्लेखनीय आवाज, ज्यांच्या आवाजाची ख्याती आजही माझ्या वाखारीतून मी तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंटेशन देतोय की खऱ्या अर्थानं शैक्षणिक दृष्टिकोनातून शिक्षक ही त्यांची पदवी आणि त्या शिक्षकाला शोभणारं त्यांचं वक्तृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व, आणि या व्यक्तिमत्वामुळेच त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार रायगड जिल्ह्याचा बहुमानाचा मिळाला. आणि आत्ताच ज्यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केले. आजच्या या संपूर्ण सामन्यासाठी ज्यांच्या निवेदनातून, ज्यांच्या मनोगतातून या संपूर्ण मैदानाची रूपरेषा, प्रत्येक खेळाडूचं व्यक्तिमत्व ज्यांच्या मुखातून तुम्हापर्यंत पोहोचणार आहे, हे व्यक्तिमत्व या मंचावर आहे. आणि म्हणून मी आयोजकांच्या वतीनं सन्माननीय दिलीप शेठ भोईर आपणास अर्थात छोटम शेठ आपणास विनंती करतोय, सन्माननीय संजयजी पोईलकर सरांचं या ठिकाणी यथोचित सन्मानित स्वागत करावं. आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक माणूस चुकत असतो आणि चुकल्याशिवाय तो माणूस शिकत नसतो. यशस्वी कोण होतो? जो स्वतः यशस्वी होतो तो अजिबात नाही. यशस्वी तो होतो ज्या यशाच्या शिखरावर इतरांनाही घेऊन जातो. मी या मैदानावर पराजय झालेल्या संघाला एकच सांगेन, अपयश तुम्हाला यशाची गुरुकिल्ली निश्चित स्वरूपात आहे, पण अपयशातून तुम्ही काय शिकला हे तुम्हाला यशाचं येणारं उत्तर तुम्हाला मिळेल निश्चित स्वरूपात. यानंतर मी बोलतोय पुन्हा एकदा संजयजी पोईलकर यांच्या आवाजाकडे.
या ठिकाणी आदरणीय जनार्दन पाटील सर आपणास विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे। आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी निरीक्षक म्हणून लाभलेले आदरणीय जनार्दन पाटील सर विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे। जनार्दन पाटील सर चला मित्रांनो मैदान क्रमांक 2 साठी या ठिकाणी आदरणीय जनार्दन पाटील सर आपला देखील आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आपणास या ठिकाणी आसनस्थ होण्यासाठी विनंती करतोय। मैदान क्रमांक 2 वरचा धावीर वेलकडे वर्सेस राधाकृष्ण नवेवाडी या दोन्ही संघांना विनंती करणार आहे आपण कृपया मैदान क्रमांक 2 चा त्वरित ताबा घ्यायचा आहे। दोनही संघ आपण लक्षात घ्या आपल्यासाठी थर्ड आणि फायनल पुकार असेल धावीर वेलकडे वर्सेस राधाकृष्ण नवेवाडी मैदान क्रमांक 2 कडे चला आणि 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल दर्यावर्ती बंदर नागाव वर्सेस शिवलिंग वालवडी। आपण देखील तयार राहा। आपण मैदान क्रमांक 1 साठी तयार राहायचं आहे तर मैदान क्रमांक 2 साठी मार्गस्थ व्हायचं आहे। धावीर वेलगडे वर्सेस राधाकृष्ण नवेवाडी या दोन्ही संघानं अर्थात मैदान क्रमांक 2 कडे यायचं आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून लाभलेले आदरणीय श्री जनार्दन पाटील सर यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जातोय। मी आदरणीय सुरेंद्रजी गिरणेकर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जनार्दन पाटील सर यांना देखील सन्मानित करायचं आहे। रायगड जिल्हा एक कबड्डीची खाण कबड्डीची पंढरी म्हणून खऱ्या अर्थानं ओळखला जातो आणि असे दिग्गज कबड्डी कलाकार आहेत, असे अनेक दिग्गज कबड्डी खेळाडू आहेत, असे अनेक दिग्गज मार्गदर्शक आहेत जे नेहमी प्रत्येक कबड्डीसाठी उपस्थित असतात। आज खऱ्या अर्थाने एक महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांच्या माध्यमातून मांडली जाणार आहे ती म्हणजे निरीक्षक आणि निरीक्षक म्हणून खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेचा सन्मान दिला जातोय तो जनार्दन पाटील सर आपला देखील आम्ही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। एक जुने जनते कबड्डीपटू आहेत, तदनंतर पंच म्हणून निश्चितपणे आपली कामगिरी सिद्ध करणारे व्यक्तिमत्व आहे आणि आज मात्र निरीक्षकाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी रायगड जिल्हा पंच प्रमुख म्हणून ही देखील पदवी ज्यांना बहाल केली असे एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय जनार्दन पाटील सर आपलं पुनश्च आम्ही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि मैदान क्रमांक 2 साठी उपस्थित राहण्यासाठी विनंती करणार आहे। धावीर वेलगडे वर्सेस राधाकृष्ण नवेवाडी या दोन्ही संघांना अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये मैदानावर उपस्थित व्हायचं आहे, अन्यथा दोनही संघ बाद करण्यात येतील। आणि अजून देखील कोणत्या संघाला या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल तर त्या संघाला विनंती असेल कृपया आपण बलगे सरांकडे संपर्क करा। अजून देखील आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता। लक्षात घ्या मैदान क्रमांक 2 साठी शेवटची 5 मिनिटे मात्र आम्ही दिलेली आहेत। धावीर वेलकडे वर्सेस राधाकृष्ण नवेवाडी आपण 5 मिनिटाच्या आतमध्ये मैदानावर यायचं आहे। तर मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल दर्यावर्ती बंदर नागाव वर्सेस शिवलिंग वालवडी। आपण तयार राहायचं आहे। दर्यावर्ती बंदर नागाव वर्सेस शिवलिंग वालवडी आपण मैदान क्रमांक 1 साठी तयार राहायचं आहे। प्लीज प्रवेशद्वारावरून त्या ठिकाणी खेळाडूंना आतमध्ये येण्यासाठी मित्रांनो जागा द्या। आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल इकडे उजव्या बाजूच्या गॅलरीमध्ये देखील जागा आहे, सुंदर असं व्यवस्थापन आहे, सुंदर अशी या ठिकाणी जागा आहे। त्या ठिकाणी त्या जागेचा आपण आनंद घ्या, त्या एका जागेवर बसून या कबड्डी स्पर्धेचा आनंद घ्या। मी आमच्या स्वयंसेवकांना विनंती करणार त्या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ थांबा तुम्ही। आणि इथे आमचे जे बंधू बसलेले आहेत आमच्या जस्ट उजव्या बाजूला इकडे पहा, इथे ही गॅलरी स्पेशल आपल्या माता भगिनींसाठी आहे, महिलांसाठी आरक्षण आहे। इकडे उजव्या बाजूची गॅलरी छोटी गॅलरी आहे ना, ही केवळ महिलांसाठी आहे। प्लीज आपल्याला विनंती असेल आपण प्लीज त्या गॅलरीमध्ये बसून घ्या, कारण येणाऱ्या माता भगिनी आहेत, महिला वर्ग आहे, त्यांना बसण्यासाठी ती गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे। तरी सुद्धा विनंती असेल रागावू नका, चला मैदान क्रमांक 2 साठी धावीर वेलगडे राधाकृष्ण नवेवाडी त्या ठिकाणी राधाकृष्ण नवेवाडी हा संघ मात्र उपस्थित झालेला आहे। धावीर वेलगडे आपण चला मैदान क्रमांक 2 कडे, धावीर वेलगडे आपण चला। एक सुंदर आणि चांगली स्पर्धा मित्रांनो आजच्या या रजनीमध्ये आजच्या या रात्रीमध्ये आपण निश्चितपणे पाहणार आहोत।
गुणवंतांचे स्थान रायगड गुणवंतांचे स्थान रायगडावर चढता चढता शिवरायांची आठवण येता भान हरपले फिरता फिरता सह्याद्रीवर स्थान रायगड गडवंतांचे स्थान. खऱ्या अर्थानं रायगड भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं मित्रांनो आचार विचार आणि संस्कार खऱ्या अर्थानं उधळले आणि निश्चितपणे एक सुसंस्कृत भूमी म्हणून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा नावलौकिक आहे. आणि अशाच महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील या ठिकाणी होणारी कबड्डी स्पर्धा एक भव्यत्वाचा खऱ्या अर्थानं साक्षात्कार आहे. मैदान क्रमांक 2 साठी उपस्थित व्हायचं आहे धावीर वेलकडे वसत राधाकृष्ण नवेवाडी. त्या ठिकाणी नवेवाडी संघ मात्र उपस्थित झालेला आहे. वेलकडे संघ आपण चला येतोय काय चला लगेचच आपण या ठिकाणी यायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या सर्व खेळाडू सर्व प्रशिक्षक व्यवस्थापक आपणास विनंती असणार आहे या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघानं सहभाग घेतलाय त्या सर्व संघानं आपापल्या गणवेशामध्ये आपण राहायचं आहे. कोणत्याही वेळेला कोणत्याही मैदानावर आपल्याला निमंत्रित करण्यात येईल त्या वेळेला मात्र आपण त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे नव्हे तर सक्तीचं आहे. हे मात्र सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे. आणि अजून देखील एखाद्या संघाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्या संघाला देखील विनंती असेल कृपया आपण आमच्याशी संपर्क साधा आणि या कबड्डी स्पर्धेमध्ये मात्र आपण सहभागी व्हा. बेलगडी संघ आपण त्वरित चला. अजून देखील या ठिकाणी निमंत्रित पाहुण्यांपैकी आजूबाजूला कोणी थांबला असेल आपणास विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सुंदर अशी स्पर्धा नेत्रदीपक स्पर्धा दृष्ट लागण्याजोगी स्पर्धा चहू बाजूने आपण पाहिलं विविध रंगसंगतीमध्ये खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेचा मात्र आनंद घेतला जाणार आहे आनंद मात्र दिला जाणार आहे. आणि आज या कबड्डी स्पर्धेचे स्पेशली जे कबड्डीपटू आहेत त्यांना देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद देणार आहोत. कारण आपल्याच गळ्यानं खऱ्या अर्थानं ही नगरी ही पुण्यनगरी खऱ्या अर्थानं सुगंधित होणार आहे. आज आणि उद्यामध्ये आपलीच चर्चा खऱ्या अर्थानं या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राहणार आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्यात आली ते म्हणजे आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात तुमचे आमचे सर्वांचे लाडके छोटम शेठ यांच्या माध्यमातून ही पुरस्कृती संपूर्ण कबड्डी स्पर्धा. चला मैदान क्रमांक 2 साठी धावीर वेलकडे आम्ही केव्हाची वाट पाहतोय येत आहे ना. या कबड्डीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आलेले आमचे सर्व रसिक प्रेक्षक वर्ग अर्थात मादीला गंध असतो फुलाला सुगंध असतो आणि आमच्या रसिक प्रेक्षकांना कबड्डीचा छंद असतो. आणि हाच छंद पुरवण्यासाठी आलेला आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग त्याला मात्र वाट पाहायला लावू नका. एक महत्त्वपूर्ण भूमिका आजच्या रचनेमध्ये त्यांची देखील असणार आहे. म्हणून आपल्याला देखील विनंती असेल आपण त्वरित मैदानाकडे चला. धावीर वेलकडे या लवकर त्यांना येण्यासाठी जागा द्या. भक्तामुळे खऱ्या अर्थानं भगवंताचा महिमा वाढत असतो आणि रसिक प्रेक्षकांमुळे खेळाडू आपला देखील महिमा वाढत असतो. म्हणून आपण देखील प्लीज मैदानाकडे चला आणि खऱ्या अर्थानं आपण खेळ त्या ठिकाणी आपण प्रेझेंट करायचा अर्थात रसिक मनाला आवडणारा खेळ त्या ठिकाणी सादर करायचा. धन्यवाद. त्या ठिकाणी वेलकडे संघाला जागा द्या. मित्रांनो मुख्य प्रवेशद्वारावर आपण त्या ठिकाणी गर्दी केलेली आहे. एक चांगला रसिक प्रेक्षक वर्ग या मुरुड तालुक्यामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतो. एक आदर्श रसिक प्रेक्षक वर्ग या मुरुड तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो. पर्यटनासाठी जेवढा प्रसिद्ध तालुका आहे तेवढाच कबड्डी क्षेत्रासाठी देखील हा मुरुड तालुका प्रसिद्ध आहे. आणि अशाच मुरुड तालुक्यामध्ये एक न भूतो न भविष्यती अशी कबड्डी स्पर्धा मात्र आज या ठिकाणी विविध संघांच्या माध्यमातून खेळली जाणार आहे. आणि आपल्याला मात्र ही पाहण्याची पर्वणी आज मात्र आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून मात्र निश्चितपणे होत आहे. धन्यवाद. वेलकडे संघ मैदान क्रमांक 1 वरील सामना मात्र त्या ठिकाणी संपलेला आहे. हजर होण्यासाठी विनंती असणार आहे. थर्ड अँड फायनल कॉल दर्यावर्ती बंदर नागाव असं शिवलिंग वालवटी दोनही संघ आपण मार्गस्थ व्हायचा मैदान क्रमांक 1 साठी. या लवकर त्वरित चला लगेच चला ताबडतोब चला आणि मैदान क्रमांक 1 चा मात्र आपण ताबा घ्यायचा. मी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित सर्व सामनाधिकाऱ्यांचा देखील धन्यवाद देणार आहे. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करणार आहे. आदरणीय अनिल राऊत आपलं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करणार आहोत. तदनंतर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने या ठिकाणी